ही मुलगी कोण आहे? दिगंबर आगवणे हे नाव सगळ्या अख्ख्या मतदारसंघात माहिती आहे. फलटण मतदारसंघामध्ये ही जी मुलगी आहे, ही मुलगी आणि हिची बहीण दोघींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळेत उपचार मिळाल्यामुळे या दोघींचा जीव वाचला. आत्महत्येचं कारण काय? बाई सांग तुझं नाव. ही मुलगी कोण आहे? दिगंबर आगवणे हे नाव सगळ्या अख्ख्या मतदारसंघात माहिती आहे. फलटण मतदारसंघामध्ये ही जी मुलगी आहे, ही मुलगी आणि हिची बहीण दोघींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. वेळेत उपचार मिळाल्यामुळे या दोघींचा जीव वाचला. आत्महत्येचं कारण काय? बाई सांग तुझं नाव. नमस्कार. ज्या मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला ती मुलगी पुढे आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी किती लोकांचे बळी घेतलेत ऐका. नमस्कार, मी वर्षा दिगंबर आगवणे. दिगंबर आगवणेंची माईक इकडे ठेवायचे. एकच हे गंभीर प्रकरण आहे दादा. नमस्कार, मी वर्षा दिगंबर आगवणे. दिगंबर आगवणेंची मोठी कन्या. 9 ऑगस्ट 2022ला वडिलांना अटक झाली. त्यानंतर 9 नोव्हेंबरला घराची जप्ती झाली होती. आम्ही 8 नोव्हेंबरला औषध पिलो. त्रास असा झाला की जगदीश कदम हे गावातले म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब यांचे कार्यकर्ते आहेत. ते गावातच राहतात आणि त्यांनी आम्हाला घरी येऊन धमकी दिली की आम्ही तुमच्या वडिलांचा कार्यक्रम लावलेलाच आहे, आता तुमचाही कार्यक्रम लावतो. कारण घरी कधी उंबऱ्याच्या आत किंवा गेटच्या आतमध्ये जी लोक वावरतही नव्हती, आज ती लोक घरापर्यंत म्हणजे अक्षरशः किचनपर्यंत ती लोक वावरत होती आणि आम्हाला खूप भीती वाटत होती. आणि त्या भीतीच्या ह्याच्यामध्ये आम्ही रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब ह्याच्या पत्नी जिजामाता साहेब नाईक निंबाळकर यांना फोनही केला होता आणि त्यांना आम्ही सांगितलं की वहिनी साहेब, आम्हाला खूप भीती वाटते आहे आणि आम्ही अनसेफ फील करतो आहे, तुम्ही प्लीज याच्यात दखल घ्या, तुम्ही साहेबांना सांगा की हे सगळं कुठंतरी थांबवा. तर त्यांनी मला हे उत्तर दिलं की मला यातलं काहीच माहिती नाही, मी काहीच करू शकत नाही. आणि त्यांनी फोन ठेवून दिला. मग आम्ही खूप घाबरलो, कारण जी मनस्थिती आत्ता संपदा मुंडेताईची झाली, त्यांना खूप हॅरेस केलं, त्या खूप घाबरल्या होत्या. तशीच मनस्थिती आमची झाली होती. आम्हाला सपोर्टिव्हला कोण नव्हतं, कारण 9 ऑगस्ट 2022ला वडिलांना अटक झाल्यानंतर अवघ्या 2 दिवसात आमच्या मम्मीवर ही झाली होती, केस झाली, त्यामुळे तीही फरार होती. आम्हाला सपोर्टिव्ह असं कोणीच नव्हतं आणि आम्ही घरी दोघीच बहिणी. त्यामुळे आम्हाला अशी भीती वाटायला लागली की आता आमच्यावरही सगळा गेम हे होऊ शकतो, म्हणजे आमच्यावरही कोणीतरी हात टाकेल, अशी आम्हाला भीती वाटत होती. म्हणून काहीतरी वाईट होण्यापेक्षा स्वतःचा जीव संपवलेला बरा, असं आम्ही असा विचार करून आम्ही दोघींनी औषध पिलं. आणि जप्ती ही माझ्याकडे पुरावे आहेत. माझं नाव वर्षा दिगंबर आगवणे, मी फलटणची. आगवणे हे सेंट्रल बँक ऑफ इंडिया हे सगळे प्रॉपर्टी आहेत ज्या की तारण नाही आहेत, त्यासुद्धा सील केल्या गेल्या आहेत. हे सगळे आहेत. हा विषय असा आहे, दिगंबर आगवणे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची अनेक व्यवसायांमध्ये भागीदारी होती. दिगंबर आगवणेला न सांगता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या अनेक प्रॉपर्टी बँकेला तारण ठेवल्या आणि या सगळ्यांच्या संबंधाने ज्या माणसाला माहीत नाही आहे त्या माणसावरती केसेस दाखल झाल्या. किती केसेस दाखल झाल्या? एका माणसावर किती केस दाखल व्हाव्या? पोलीस स्टेशनचा गैरवापर काय असतो? रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना कोण खाणार आहे? मला प्रश्न हा पडला आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकरांना सिक्युरिटी कशासाठी दिली आहे? देवेंद्र फडणवीसांनी याची उत्तरं दिली पाहिजेत की रणजितसिंहला मुळात सिक्युरिटी कशासाठी आहे? कुणापासून भीती आहे रणजितसिंह नाईकांना की एका पडेल खासदाराला तुम्ही एवढी सिक्युरिटी दिलेली आहे? ही सिक्युरिटी कशासाठी आहे? ही लोकांना घाबरवण्यासाठी आहे? कारण ज्या केसेस दाखल केल्या, एकूण 24 गुन्हे दाखल झाले. महत्त्वाचं, ही पोरगी, ह्या ताई
ती तिकडे ती व्हिडिओ करते ती ताई, तिचा नवरा मेलेला आहे. हे सगळी बाया पोर आहेत. यांनी काय खून केलाय का, अपहरण केलंय का, खंडणी मागितली आहे का, दरोडा टाकलाय का, चोरीमारी केली आहे का, यांच्यावर मकोकासारखा गुन्हा आहे. काय पोलीस स्टेशनचा गैरवापर होऊ शकतो की यांच्यावर मकोकासारखा गुन्हा आहे. ताई गुन्हे सांगा आता तुम्ही, तुमची ओळख सांगा आणि गुन्हे सांगा. हां, नमस्कार, मी जयश्री दिगंबर आगवणे, फलटण पंचायत समिती सदस्य, दिगंबर आगवणेंची पत्नी. तर आज जो फलटणमध्ये जो प्रकार घडला, आज 4 दिवस झालं बातम्या बघतोय. जो डॉक्टर संपदाताईंबरोबर जे घडलं ते आम्ही 2 वर्ष झालं त्या ह्याच्यातून जातोय. 3 वर्ष झालं घरापासून घरदार सगळं जप्ती केलेलं. म्हणजे सत्तेचा दुरुपयोग करून त्यांनी सगळी जी प्रॉपर्टी तारण नाही ती तारण केली. आणि आज 9 ऑगस्ट 2022ला माझ्या पतीवरती एका गुन्ह्यामध्ये चौकशीसाठी बोलवलं, दिवसभर बसवलं आणि 5 वाजता अरेस्ट म्हणून सांगितलं, जे की त्याच्यात इंट्रीम बेल होता. आणि त्यांनी म्हणजे प्रशासनाचा आणि सत्तेचा पुरेपूर फायदा घेऊन आमच्यावरती 25 गुन्हे दाखल केलेत. हे रीतसर गुन्हे आहेत. प्रत्येक केसमध्ये बेल होणार, MCR झाला की बेल घेणार की लगे दुसरा गुन्हा दाखल, लगे तिसरा गुन्हा दाखल, असे करून आमच्यावरती 25 गुन्हे दाखल केले. त्याच्यातले 12 FRI माझ्यावरती आहेत. मोकोका, खंडणी, MPID, ED. आणि ते असे आम्ही 2 वर्षाखाली इथं पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळेस 3 वर्ष झालं आमची दखल कोणीही घेतली नाही. का पत्रकार परिषद घेतली, सगळे व्हिडिओ ह्याच्यावरून डिलीट केले, यूट्यूबवरून डिलीट केले, पत्रकारांच्या चॅनलवरून डिलीट केले. कोणालाही पत्रकार दबावाखाली कोणालाही आमची बातमी लावून दिली नाही. नंतर आम्ही आमचा यूट्यूब चॅनल खोलला आणि आम्ही आमचे व्हिडिओ बनवले, जे की माझ्याकडे प्रत्येक FRIचा पुरावा आहे. गुन्हे कोणते? हां, प्रत्येक FRIचा पुरावा आहे आणि प्रत्येक FRIचा कागद आहे माझ्याकडे. त्यांनी EDला हे लेटर दिलेलं आहे. ED 9 ऑगस्ट 2022ला अरेस्ट झाली आणि लेटर दिले 29/7/2022ला. बँकेला लेटर दिले की EDनं तक्रार दाखल केलेली आहे, तुम्ही पण त्याची चौकशी करून तक्रार दाखल करा. आणि ते सांगतात की माझा ह्याच्याशी काही संबंध नाही. ते मोक्याची सुरुवात ह्याच्यापासून झाली. आता प्रश्न असा निर्माण होतो की भाजपा जी सांगते की आमचा ईडीशी काही संबंध नाही, ईडी CBIच्या यंत्रणा कशा वापरल्या जातात एखाद्या माणसाची माती करण्यासाठी त्याचा भक्कम पुरावा आहे. मुळात ईडीने काय कारवाई केली, ईडीने काय चार्जशीट दाखल केली, ईडी कोणत्या स्टेटसला आहे आत्ता, हे बाहेर कुणालाही कळायचं कारण नाही. पण तरीसुद्धा या केसमध्ये ईडीला स्वतः रणजितसिंह नाईक निंबाळकर पत्र लिहून सांगतात की याच्यावर कारवाई झाली पाहिजे. रणजितसिंह नाईक निंबाळकर ईडीला सगळी माहिती देतात आणि त्यांच्या हे लक्षातच येत नाही. आणि हे पत्र माहिती अधिकाराखाली नंतर आम्हाला बाहेर मिळतं. म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर एक पडेल खासदार काय पद्धतीची ताकद वापरतात आणि ती ताकद वापरून फक्त तो भाजपच्या वळचणीला माणूस आहे म्हणून त्याच्या संबंधाने कुठलीही चर्चा गवगवा केला जात नाही. आणि मुख्यमंत्री महोदय सरळ क्लीन चिट देतात. मुख्यमंत्र्यांची कालची क्लीन चिट म्हणजे पोलिसांनी तपास थांबवावा याचे एका अर्थाने अलिखित संकेत आहेत.